स्त्रियांसाठी शुभ संकेत. घरात सुखसमृद्धी वाढवणाऱ्या सवयी. भारतीय संस्कृतीत घराची समृद्धी, शांतता आणि आनंद यामध्ये स्त्रियांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. घरातील वातावरण कसे राहील, घरात सकारात्मक ऊर्जा कशी वाढेल आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम व समाधान कसे राहील, यावर घरातील स्त्रीच्या सवयींचा मोठा परिणाम होत असतो. आपल्या पूर्वजांनी काही साध्या पण प्रभावी सवयी सांगितल्या आहेत. या सवयी पाळल्यास घरात सुख समृद्धी वाढते, तणाव कमी होतो आणि सकारात्मक वातावरण तयार होते. खाली दिलेल्या काही शुभ सवयी आणि संकेत स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचे मानले जातात. सकाळी लवकर उठण्याची सवय. भारतीय परंपरेनुसार सूर्योदयापूर्वी उठणे हे अत्यंत शुभ मानले जाते. घरातील स्त्री जर पहाटे लवकर उठली तर घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असे मानले जाते. सकाळची वेळ शांत आणि पवित्र असते. या वेळेत घरात दिवा लावणे, देवाची पूजा करणे किंवा थोडा वेळ प्रार्थना करणे घरात शांतता आणते. लवकर उठल्यामुळे दिवसाची सुरुवात व्यवस्थित होते. घरातील कामे शांतपणे पूर्ण होतात आणि कुटुंबातील सदस्यांसाठी सकारात्मक वातावरण तयार होते. रोज घर स्वच्छ ठेवण्याची सवय. स्वच्छता ही केवळ आरोग्यासाठीच नाही, तर धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्याही महत्त्वाची मानली जाते. घरात धूळ, कचरा किंवा अस्वच्छता असेल तर नकारात्मक ऊर्जा वाढते असे म्हटले जाते. घरातील स्त्री जर रोज झाडलोट करून घर स्वच्छ ठेवत असेल, दरवाजाजवळ पाणी शिंपून स्वच्छता करत असेल, तर ते शुभ मानले जाते. स्वच्छ घरात लक्ष्मीचे वास्तव्य राहते अशी श्रद्धा आहे. स्वच्छता केल्यामुळे मनही प्रसन्न राहते आणि घरातील वातावरण हलके व आनंदी बनते. दररोज देवासमोर दिवा लावणे. घरात सकाळी आणि संध्याकाळी देवासमोर दिवा लावण्याची परंपरा खूप जुनी आहे. दिव्याचा प्रकाश अंधार दूर करतो आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो असे मानले जाते. घरातील स्त्री जर नियमितपणे देवाजवळ दिवा लावत असेल तर घरात शांती, समाधान आणि समृद्धी वाढते असा विश्वास आहे. दिवा लावताना मनापासून प्रार्थना केल्यास मन शांत होते आणि कुटुंबासाठी शुभ भावना निर्माण होतात. घराच्या उंबरठ्याची पूजा. भारतीय घरांमध्ये उंबरठ्याला खूप महत्त्व दिले जाते. उंबरठा म्हणजे घराचे रक्षण करणारी सीमा मानली जाते. त्यामुळे अनेक ठिकाणी सकाळी उंबरठ्यावर पाणी शिंपडून रांगोळी काढण्याची सवय असते. रांगोळी ही केवळ सजावट नसून ती सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते असे मानले जाते. सुंदर रांगोळीमुळे घरात प्रसन्न वातावरण तयार होते आणि येणाऱ्या पाहुण्यांनाही आनंद वाटतो. घरात सुगंध ठेवण्याची सवय. घरात नेहमी ताजेपणा आणि सुगंध असणे हे देखील शुभ संकेत मानले जातात. उदबत्ती, अगरबत्ती किंवा नैसर्गिक फुलाचा सुगंध घरात सकारात्मक ऊर्जा वाढवतो असे मानले जाते. सुगंधामुळे मन प्रसन्न राहते आणि घरातील वातावरण शांत व आनंददायी बनते. फुले ठेवणे, तुळशीचे रोप लावणे किंवा नैसर्गिक सुगंध वापरणे हे घरासाठी खूप चांगले मानले जाते. तुळशीची सेवा. भारतीय संस्कृतीत तुळशीचे रोप पवित्र मानले जाते. घराच्या अंगणात किंवा गच्चीवर तुळशीचे रोप लावणे हे अत्यंत शुभ मानले जाते. घरातील स्त्री जर रोज तुळशीला पाणी घालत असेल आणि दिवा लावत असेल तर घरात सकारात्मक ऊर्जा वाढते असे म्हटले जाते. तुळशीमुळे वातावरण शुद्ध राहते आणि आरोग्यासाठीही ती खूप उपयोगी आहे. घरात शांत आणि प्रेमळ वातावरण ठेवणे. घरातील स्त्री जर शांत, संयमी आणि प्रेमळ स्वभावाची असेल तर घरात आनंद टिकून राहतो. सतत राग, भांडणे किंवा नकारात्मक बोलणे घरात तणाव निर्माण करते. म्हणूनच गोड बोलणे, संयम राखणे आणि कुटुंबातील सदस्यांना समजून घेणे हे खूप महत्त्वाचे आहे. जिथे प्रेम आणि समजूतदारपणा असतो, तिथेच खरे सुख आणि समृद्धी असते. अन्नाचा आदर करणे. भारतीय संस्कृतीत अन्नाला देवता समान मानले जाते. अन्न वाया घालवणे अशुभ मानले जाते. घरातील स्त्री जर अन्नाचा आदर करत असेल, जेवण प्रेमाने बनवत असेल आणि सर्वांना आनंदाने वाढत असेल, तर घरात समाधान आणि एकोप्याचे वातावरण तयार होते. प्रेमाने बनवलेले अन्न कुटुंबातील सदस्यांना आनंद देते आणि घरात सकारात्मक भावना वाढवते. मोठ्यांचा आदर आणि आशीर्वाद. घरातील मोठ्या व्यक्तींचा आदर करणे ही भारतीय संस्कृतीची महत्त्वाची परंपरा आहे. घरातील स्त्री जर वडीलधाऱ्यांचा आदर करत असेल, त्यांची सेवा करत असेल, तर घरात सदैव आशीर्वाद आणि सकारात्मक ऊर्जा राहते. मोठ्यांचे अनुभव आणि मार्गदर्शन कुटुंबासाठी खूप मौल्यवान असते. पाहुणचाराची भावना. भारतीय संस्कृतीत अतिथी देवो भव असे मानले जाते. घरात येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत प्रेमाने करणे हे शुभ मानले जाते. घरातील स्त्री जर पाहुण्यांचे मनापासून स्वागत करत असेल तर घरात आनंद आणि समाधान वाढते. पाहुणचारामुळे घराची प्रतिष्ठा वाढते आणि समाजातही चांगली प्रतिमा निर्माण होते. सकारात्मक विचार ठेवणे. मनातील विचारांचा परिणाम आपल्या आयुष्यावर आणि घराच्या वातावरणावर होत असतो. घरातील स्त्री जर सकारात्मक विचार ठेवत असेल, आशावादी राहते आणि संकटांमध्येही धैर्याने उभी राहते तर संपूर्ण कुटुंबाला प्रेरणा मिळते. सकारात्मक विचारांमुळे घरात आशा, उत्साह
आणि आनंद टिकून राहतो. दान आणि मदतीची भावना गरजू लोकांना मदत करणे, अन्नदान करणे किंवा शक्य त्या प्रकारे समाजासाठी काहीतरी करणे हे खूप शुभ मानले जाते. दान केल्यामुळे मनाला समाधान मिळते आणि जीवनात चांगल्या गोष्टी आकर्षित होतात, असे मानले जाते. घरात हिरवळ ठेवणे, घरात लहान रोपे, फुले किंवा झाडे लावणे हे खूप शुभ मानले जाते. हिरवळ घरात ताजेपणा आणते आणि वातावरण शुद्ध ठेवते. निसर्गाच्या जवळ राहिल्यामुळे मन शांत राहते आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. वेळेचे नियोजन घर व्यवस्थित चालवण्यासाठी वेळेचे योग्य नियोजन खूप महत्त्वाचे असते. घरातील स्त्री जर कामाचे नियोजन नीट करत असेल, तर घरातील सर्व कामे सुरळीत पार पडतात. नियोजनामुळे तणाव कमी होतो आणि घरातील सर्व सदस्यांना वेळ देता येतो. आनंदी राहण्याची सवय घरातील स्त्री आनंदी आणि हसतमुख असेल, तर संपूर्ण घर आनंदी राहते. हसतमुख स्वभावामुळे घरात हलके वातावरण तयार होते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढते. समारोप घरात सुख समृद्धी वाढवण्यासाठी मोठमोठ्या गोष्टी करण्याची गरज नसते. आपल्या दैनंदिन आयुष्यातील काही साध्या आणि सकारात्मक सवयी देखील घराचे वातावरण बदलू शकतात. स्त्री ही घराची आधारस्तंभ असते. तिच्या विचारांमुळे, सवयींमुळे आणि स्वभावामुळे घरातील वातावरण ठरते. जर घरातील स्त्री शांत, संयमी, सकारात्मक आणि प्रेमळ असेल, तर घरात नेहमी आनंद आणि समृद्धी राहते. स्वच्छता, प्रार्थना, सकारात्मक विचार, मोठ्यांचा आदर आणि निसर्गाशी जवळीक या सवयी अंगीकारल्यास घरात शांतता, समाधान आणि सुख कायम टिकून राहते. अशा साध्या शुभ सवयी केवळ परंपरा नाहीत, तर त्या आपल्या जीवनाला संतुलित आणि आनंदी बनवणाऱ्या मार्गदर्शक आहेत. घरात प्रेम, समजूतदारपणा आणि सकारात्मक ऊर्जा असेल, तर तेच खरे समृद्ध घर मानले जाते.